Dear student, oxidation of pyric acid. Dear students, so today discussing about the oxidation of pyric acid, acetylations of pyric acid, formation of acetyl coenzymes. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की ऑक्सिडेशन पायरिक ॲसिड्सपासून त्याला आपण म्हणणार आहोत TCA सायकल्स. सो फर्स्ट ऑफ ऑल दॅट द पायरिक ॲसिड्स प्लस NAD to coenzymes. The enzymes are used from the pyrite dehydrogenase to formation from the acetylene coenzymes plus NADH2 to CO2. So that time to formation from the decarboxylation. या ठिकाणी डिकार्बॉक्सिलेशन होतं आहे म्हणजे काय की एक प्रकार त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो आहे. Decarboxylations combines to the coenzymes acetyl coenzymes. Here 2 NAD get converted into the 2 NADH2. NADचं कन्वर्शन कशामध्ये होतं आहे NADH2 मध्ये होणार आहे. सो दॅट टाईम फ्रॉम द हायड्रेशन त्या ठिकाणी काय होतं आहे हायड्रेशन होतं आहे. सो रिलीज फ्रॉम द 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स त्या ठिकाणी 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स देखील ते रिलीज होत आहेत. म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय ट्वाइस NADH2 मॉलिक्युल्स जनरेट 2 × 6 इज इक्वल टू 6 ATP इलेक्ट्रॉन सिस्टीम फ्रॉम द ट्वाइस CO2 मॉलिक्युल्स आर रिलीज. साधारणतः त्या ठिकाणी 2 CO2 मॉलिक्युल जर असेल तर ते रिलीज होत आहेत आणि 6 ATP मॉलिक्युल्स त्या ठिकाणी फॉर्मेशन होत आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पुढचं बघा क्रेब्स सायकल्स की आपण त्याला सायट्रिक ॲसिड सायकल म्हणणार आहोत की आपण त्याला क्रेब्स सायकल म्हणणार आहोत. ओके की आपण त्याला TCA सायकल पण म्हणतो. सो फर्स्ट रिॲक्शन TCA cycles being combines with the acetylene coenzymes of oxaloacetic acids 4 carbon compound. काय होतं बघा या ठिकाणी तुम्ही नीट डायग्राममध्ये त्या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड्सचे 4 कार्बन आणि त्यामध्ये ॲसिटिलिन कोएन्झाईम्सचे 2 कार्बन अशी या ठिकाणी टोटल 6 कार्बन तयार होतात. सो दॅट टाईम फ्रॉम द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द सायट्रेट सिंथेटेज. या ठिकाणी सायट्रेट सिंथेटेज नावाचं एन्झाईम्स यूज करून त्या ठिकाणी सायट्रिक ॲसिड्स त्या ठिकाणी तयार होतं. ओके The next reaction from the citric acids, the enzymes are used from the econidase to formation from the cis-econadic acids to dehydrations of water loss. So water are removed from that molecules. त्या ठिकाणी वॉटरचा मॉलिक्यूल जर असेल तर त्या रिॲक्शन्समध्ये रिमूव्ह होतो. ओके द नेक्स्ट इज द थर्ड रिॲक्शन्स फ्रॉम cis-econadic acids. So water are formation to the reactions are used. The enzymes are econidase to formation from the isocytric acids. तर काय होतं या ठिकाणी बघा सिस इकोनेटिक ॲसिड्सपासून आयसोसायट्रिक ॲसिड्स तयार होतात. त्यावेळेस त्या ठिकाणी एक हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी वापरला जातो. 1 वॉटर मॉलिक्यूल्स आर कन्झ्युम म्हणजे वापरला जातो. त्यावेळेस त्या ठिकाणी एकोनिडेज नावाचे एन्झाईम्स त्या ठिकाणी घेऊन किंवा वापर करून त्या ठिकाणी आयसोसायट्रिक ॲसिड्स तयार होत असतात. एन्झाईमचं फंक्शन काय असणार आहे टू एक्सेलरेट द रिॲक्शन. एन्झाईमचं नेहमीच एक लक्षात असू द्या पुढच्या रिॲक्शन फॉर्म करण्यासाठी किंवा प्रॉडक्ट सिंथेसाइज करण्यासाठी एन्झाईम्स हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो ऑल द रेस्पिरेटरी सिस्टम्स आर मोर इम्पॉर्टंट फॅक्टर्स फ्रॉम द एन्झाईम्स. आयसोसायट्रिक ॲसिड्स इज कन्वर्टेड इन टू द ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड. दिस इज ऑक्सिडेशन स्टेप. द हायड्रोजन्स रिमूव्ह. सो दॅट टाईम फ्रॉम द हायड्रोजन्स आर रिमूव्ह दे एक्सेप्टेड the coenzymes NAD to NADH2. This reaction is carried out by the isocitrate dehydrogenase. Isocitric acids आणि NAD हे एकत्र येऊन त्या ठिकाणी आयसोसायट्रेट एन्झाईमच्या साहाय्याने त्याची रिॲक्शन घडते आणि त्या ठिकाणी ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड्स अँड डिहायड्रेशन होतं. सो 1 हायड्रोजन मॉलिक्युल्स आर रिमूव्ह. त्या ठिकाणी एक हायड्रोजन मॉलिक्युल्स देखील त्या ठिकाणी रिमूव्ह होतो आहे. द नेक्स्ट इज अ ऑक्झॅलोसक्सेनेट. द एन्झाईम्स आर यूज फ्रॉम द डिहायड्रोजनेस टू फॉर्मेशन फ्रॉम द अल्फा केटोग्लुटॅरिक ॲसिड टू डिकार्बॉक्झिलेशन्स फ्रॉम द CO2 आर रिमूव्ह. त्या ठिकाणी CO2 हा रिमूव्ह होतो. एन्झाईम्स त्या ठिकाणी डिहायड्रोजनेसचा वापर होतो आणि ऑक्झॅलोसक्सेनेट्सपासून केटोग्लुटॅरिक ॲसिडचे फॉर्मेशन होणार आहे 4 कार्बन कंपाऊंड 5 कार्बन कंपाऊंड 5 कार्बन कंपाऊंड आणि एक जर असेल एक CO2 त्या ठिकाणी बाहेर पडतो म्हणजे 6 कार्बन होते. 6 कार्बनच्या ठिकाणी अल्फा केटोग्लुटॅरिक ॲसिडचं 5 कार्बन त्या ठिकाणी फॉर्मेशन झालेले आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण पाहतोय 5 केटोग्लुटॅरिक ॲसिड्स प्लस NAD प्लस कोएन्झाईम्स टू फॉर्मेशन फ्रॉम सक्सेनिल कोएन्झाईम्स
NaDH2 प्लस CO2. इथं या ठिकाणी आपण पाहतो आहे की 2 हायड्रोजन मॉलिक्यूलसुद्धा त्या ठिकाणी रिमूव्ह होत आहेत आणि एक CO2 मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी रिमूव्ह होतो आहे. म्हणजे अल्फा केटोग्लुटॅरिक ॲसिडचे जे 5 कार्बन होते त्याचं कन्व्हर्शन मात्र सक्सिनल कोएन्झाइम्समध्ये झालं. सक्सिनल कोएन्झाइम जर असेल तर ते मात्र या ठिकाणी 4 कार्बनचं आहे. सो दॅट टाईम फ्रॉम द यूज ऑफ द एन्झाइम्स फ्रॉम द केटोग्लुटॅरेट. केटोग्लुटॅरिक नावाचा एन्झाइम्सचा त्या ठिकाणी वापर करून सक्सिनल कोएन्झाइम्स 4 कार्बन्सचं त्या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ फॉर्मेशन होतो. डिहायड्रेशन्स होतं, 2 हायड्रोजन मॉलिक्यूल्स रिमूव्ह होतात आणि एक CO2 मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी फॉर्मेशन रिलीज होतो आणि या ठिकाणी 4 कार्बनचं सक्सिनल कोएन्झाइम्स किंवा सक्सिनिक ॲसिड्स त्या ठिकाणी प्रेझेंट राहतं. सक्सिनल कोएन्झाइम्स इज कन्वर्टेड टू सक्सिनिक ॲसिड बाय द एन्झाइम्स आर सक्सिनिक थायोकायनेस. सो दॅट टाईम फ्रॉम GDP टू कन्वर्ट द GTP. या ठिकाणी डायफॉस्फेटचं ट्रायफॉस्फेटमध्ये फॉर्मेशन होतं. सो यूज ऑफ द प्रोड्यूस फ्रॉम द ATP, द सबस्टेट ऑफ द ATP आर प्रोड्यूस. ATP त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो आहे पुढचे रिॲक्शन्स. बघा, सक्सिनिक ॲसिड्स तुम्ही सायकल देखील त्या ठिकाणी पाहू शकतात. सायकलमध्ये त्या ठिकाणी एक कॉन्सन्ट्रेशन करा. या ठिकाणी बघा एक सायकल दिलेली आहे, त्या सायकलकडे पण तुमचं लक्ष असू द्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या सगळ्या रिॲक्शन्स त्या ठिकाणी सहज आणि सोप्या भाषेत कळेलच. Succinic acid is oxidized to malic acid by succinic dehydrogenase enzymes. The hydrogen liberated are accepted FAD, which become the reducing power FADH2. Succinic acidचं त्या ठिकाणी फ्युमेरिक ॲसिड्समध्ये फॉर्मेशन होता. सो दॅट टाईम फ्रॉम द डिहायड्रोजनेस म्हणजे या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल हायड्रोजन मॉलिक्यूल जर असेल परत तो या ठिकाणी ऑक्सिडाइज होतो म्हणजे रिलीज होतो आणि FADचं कन्वर्शन APDH2 मध्ये होतं. सो दॅट टाईम फ्रॉम द आयर्न कंटेन आर इम्पॉर्टंट फॅक्टर फ्रॉम द डिहायड्रोजनेस. ओके, द नेक्स्ट इज अ फ्युमेरिक ॲसिड्स. या ठिकाणी आपण पाहतो आहे फ्युमेरिक ॲसिड देखील त्या ठिकाणी 4 कार्बनचं असणार आहे. सो फ्युमेरिक ॲसिड इज कन्वर्टेड इन टू द मॅलिक ॲसिड बाय द ॲडिशन ऑफ द 1 वॉटर मॉलिक्युल्स. द एन्झाइम्स आर यूज फ्रॉम द फ्युमेरेज. फ्युमेरिक ॲसिड्समध्ये एक वॉटर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतो आणि त्याचं कन्वर्शन मात्र मॅलिक ॲसिडमध्ये होतं. मॅलिक ॲसिड इज अ डिहायड्रोजनेटेड टू फॉर्म द ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड विच विल रिकम्बाईन विथ द ॲसिडिल कोएन्झाइम्स. या ठिकाणी आपण पाहतो आहे मॅलिक ॲसिडचं NADH2 मध्ये फॉर्मेशन होतं, डिहायड्रोजनेज होतं, 2 हायड्रोजन मॉलिक्युल्स त्या ठिकाणी परत रिलीज होतात, ऑक्झॅलो ॲसिडेट त्या ठिकाणी तयार होतं आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी ऑक्झॅलो ॲसिडेट तयार होतात 4 कार्बनचं परत तो ॲसिडिलिन कोएन्झाइम्समध्ये ॲड होतो पायरिक ॲसिडचा आणि हीच रिॲक्शन परत कंटिन्यूस त्या ठिकाणी सुरू असते. सो 1 ब्रीथ 1 रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड फ्रॉम दॅट प्रोसेस. म्हणजे एका रेस्पिरेटरी सिस्टम्समधनं जे काय फॉर्मेशन होणार आहे ही सगळे रिॲक्शन्स त्या ठिकाणी पूर्णतः आपल्याला त्या सायकलमध्ये फॉर्म होताना आपण पाहू शकतो. आता त्यानंतर पुढचा पार्ट त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ क्रेब सायकल. सो मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द क्रेब सायकल्स. सो TCS सायकल्स 4 डिहायड्रोजनेशन स्टेप्स. त्या ठिकाणी TCS सायकलमध्ये 4 ठिकाणी त्या ठिकाणी डिहायड्रोजनेशन्स त्या ठिकाणी आपण पाहतो आहे. म्हणजे 4 ठिकाणी त्या ठिकाणी H2O असे या ठिकाणी 4 ठिकाणी ते रिलीज झालेले आहेत त्याला आपण म्हणणार आहोत डिहायड्रोजनेशन स्टेप्स. 2 pyric acids molecules per glucose to turn of the cycle occur per glucose. This will result in a 2 into 4 is equal to 8 dehydrogenation step. म्हणजे या ठिकाणी 4 होतात पण एक वेळेस ते रेस्पिरेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेणे ऑक्सिजन रिलीज करणे, कार्बन डायऑक्साईड घेणे ऑक्सिजन रिलीज करणे 2 वेळेस जर या ठिकाणी रिॲक्शन झाली तर साधारणतः त्या ठिकाणी 8 ATP 8 मॉलिक्युल्स त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे. सो डिहायड्रेशन ऑफ द यूज ऑफ द 6 NaDH2 प्लस 2 FADH2 आर 6 NaDH2 गिव्ह राईज टू द 6 into 3 is equal to 18 ATP. साधारणतः त्या ठिकाणी 18 ATP मॉलिक्युल्स परत त्या ठिकाणी फॉर्मेशन होतात. FADH2 2 into 2 is equal to 4 ATP molecules. In electron transport system, addition of the 2 substrate of ATP form between the succinyl coenzyme succinate. या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये ते पाहू शकतो. रेस्पिरेटरी पाथवे ब्रेकडाऊन ऑफ कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन अँड इंटरमिजिएट प्रॉडक्ट ऑफ द क्रेब्स सायकल्स. इंटरमिजिएट प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी या ठिकाणी फॅट्स प्रोटीन्स मॉलिक्युल्स फॉर्मेशन करण्यासाठी क्रेब्स सायकल हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. ओके,
त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स. सो व्हेरी युजफुल पार्ट्स ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स. या ठिकाणी आपण 2 पार्ट्समध्ये मी तुम्हाला सांगेल. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी बघा NAD to convert the NADH to show your diagram respiratory substrate from dehydrogenations to convert from the ADP to ATP. या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे ADP दिलेलं आहे, इनऑर्गॅनिक फॉस्फेट दिलं आहे, त्याचं ATPमध्ये फॉर्मेशन होणार आहे. सो दॅट टाईम फ्रॉम द रिॲक्शन्स आर सिंथेसाइज फ्रॉम NADH to convert the NAD and NAD to convert the NADH2 from the respiratory substrate. एका रेस्पिरेटरी सबस्टेट्समध्ये त्या ठिकाणी NADचं NADH2 मध्ये आणि NADH2चं NAD मध्ये त्या ठिकाणी फॉर्मेशन करणार आहे. सो दॅट द सेम प्रोसेस फ्रॉम FAD to FADH2 आणि FADH2 टू द FAD. म्हणजे या ठिकाणी पूर्ण रिॲक्शन्स हे फॉर्मेशन करणार आहेत. सो दे आर फॉस्फेट मॉलिक्युल्स आर सिंथेसाइज फ्रॉम द ADP टू द ATP मॉलिक्युल्स. ADPचं ATPमध्ये फॉर्मेशन करण्यासाठी NADH2 आणि FADH2 हे 2 पार्ट्स त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या रिॲक्शनमध्ये पाहतोय. सो दीज आर रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड फ्रॉम द फोटोफॉस्फोरायलेशन्स ऑफ सायटोक्रोम B, सायटोक्रोम C, सायटोक्रोम A and सायटोक्रोम A3. So pigment system first and pigment system seconds are involvement from the electron transport system is the most important parts from the ATP. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर असेल तर तो मात्र या ठिकाणी आयर्न कंटेंट. सो दॅर आर फेरस सबस्टन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम ADP टू कन्वर्ट द ATP, ADP टू कन्वर्ट द ATP फ्रॉम द 3 proton molecules, 2 protons to the 3 proton molecules from Fe to F3 ions. So that time from the cytochrome B, cytochrome C, cytochrome A and cytochrome A3. Okay. So terminal oxidations is the final stage of the aerobic respiration in which pair of the hydrogen atom are removed to the respiratory substrate and these are accepted by hydrogen acceptors such as NAD nicotine adenine dinucleotide. NAD म्हणजे काय असणार आहे? निकोटाइन adenine dinucleotide. FAD flavin adenine dinucleotide. So protons, 2 hydrogen molecules remain in the matrix while the pair of the electron get transferred through the chain of the electron carries. या ठिकाणी इलेक्ट्रॉन जर असेल ते कंटिन्यूस त्या ठिकाणी कॅरीज करणारे सायटोक्रोम A, B, C and A3. फायनली द इलेक्ट्रॉन आर एक्सेप्टेड द मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. आणि याच्यामध्ये सगळ्यात फायनली जर असेल तर ऑक्सिजन मॉलिक्युल्स हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. सो एक्सेप्टेड फ्रॉम द हायड्रोजन मॉलिक्युल्स. हायड्रोजन मॉलिक्युल्स एक्सेप्ट करण्यासाठी ऑक्सिजन हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो H2O त्या ठिकाणी कंबाईन असणार आहे. ओके. 3 ATP molecules are formed in oxidation. 3 ATP molecules are formed in oxidations. NADH2 molecules while 2 ATP molecules are formed in oxidations and 1 FADH2 molecules. फर्स्ट ATP बघा पुढच्या चार्टमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो. ग्लायकोलिसिसमध्ये साधारणतः त्या ठिकाणी 8 ATP, लिंक रिॲक्शन्समध्ये 6 ATP आणि क्रेब सायकलमध्ये 24 ATPs. सो टोटल 38 ATP molecules are synthesized from the glycolysis, लिंक रिॲक्शन अँड क्रेब रिॲक्शन्स. म्हणजे या तिन्ही सायकल्समध्ये आपल्याला पूर्णतः त्या ठिकाणी 38 ATP molecules त्या ठिकाणी सिंथेसाइज करणारे फ्रॉम द वन ब्रीथ. ओके. थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचा पार्ट हा कंप्लीट करू.